शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिकचा सलग 13व्या वर्षी राज्य पातळीवर डंका, 107 विद्यार्थी गुणवत्ता यादीत। पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुलचे राज्यात सर्वाधिक 107 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेत। त्यात 5वीचे 10 व 8वीचे 97 या विद्यार्थ्यांचा समावेश आहे। या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 15,000 रुपये याप्रमाणे 16,05,000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे। सलग 13व्या वर्षी झालेल्या या विक्रमी कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब व विश्वस्त मंडळाने या शाळेचे प्राचार्य व शिक्षकांचं अभिनंदन केलं आहे। याबाबत माहिती देताना प्राचार्य निरंजनजी डांगे सर म्हणाले, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि राज्य शिक्षण विभागाच्या वतीनं ही परीक्षा घेतली जाते। आजवर गुरुकुलाच्या 795 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवलंय। त्यातील 16 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये चमकले। आत्मा मालिक पॅटर्नचं हे यश आहे। विशेष तयारी वर्ग, सुपरनाईट अभ्यासिका, सुवर्ण पहाट अभ्यासिका, स्मार्ट संडे उपक्रम, तज्ज्ञांचं मार्गदर्शन, दीर्घ सुट्ट्यांमध्ये विशेष तयारी शिबिरं, सराव परीक्षांची नियोजनबद्ध आखणी यामुळे आम्ही सातत्यानं यश मिळवत आहोत। या कामी विभाग प्रमुख सचिन डांगे सर, अनिल सोनवणे, बाळकृष्ण दौंड, रवींद्र देठे, मीना नरवडे, रमेश कालेकर तसेच पर्यवेक्षक गणेश रासने, नैना आदमाने, सुनील पाटील, नितीन आनाप व विषय शिक्षकांचं मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभलं आहे। यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब, उपाध्यक्ष बाळासाहेबजी गोरडे साहेब, सरचिटणीस हनुमंतरावजी भोंगळे साहेब, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होनसर, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीप कुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, वरिष्ठ व्यवस्थापक हिरामनजी कोल्हे साहेब, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वरपे, मीरा पटेल मॅडम यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे। यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब म्हणाले, शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी सलग 13व्या वर्षी राज्यात आपलं स्थान कायम ठेवलं आहे। ही संस्थेच्या दृष्टीनं अभिमानाची बाब आहे। विद्यार्थी व पालकांचे उद्बोधन वर्ग, विद्यार्थी दत्तक योजना, विद्यार्थी व शिक्षक प्रोत्साहन योजना या उपक्रमांमुळे हे यश मिळतं आहे।